नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओत आपण बघतोय कोळंबी खिमा कशा प्रकारे बनवायचा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी मी तुम्हाला दाखवते की त्यासाठी मी कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते, त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर कोळंबी आणलेली आहे बाजारातून। तर ही कोळंबी आहे ना, मी 100 रुपयाची आणलेली आहे आपल्या मालाड मच्छी मार्केटमधून। तर कोळंबी आहे साफ करूनच आणली होती। तर कोळंबी आणल्यानंतर साफ केलेली जरी आपण मार्केटमधून आणली तरी सुद्धा आहे ना, तुम्ही बघू शकता इकडे आहे ना, कोळंबीच्या आतमध्ये बघा हे असा, हे बघा असा धागा असतो। तो धागा आपल्याला आहे ना सर्व कोळंबीचा काढून घ्यायचा आहे। जरी साफ करून आणली तरी ते लोक कसं धागा वगैरे काढून घेत नाहीये। तर घरी आल्यानंतर आहे ना आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आहे ना आपण सर्व कोळंबीचे आहेत ना धागे काढून घेतलेले आहेत। तर आता आपण आहे ना कोळंबीचा खिमा बनवायला सुरुवात करणार आहोत। तर कोळंबी खिमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे तुम्ही बघू शकता। ही कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून आहे ना मी तिचे बारीक बारीक असे पीस करून घेतलेले आहेत। आणि ह्या प्लेटमध्ये लसूण घेतलेला आहे, मिरची, आलं आणि कोथिंबीरची देठं घेतलेले आहे। हे जर आपण असं वाटून घेतलं ना तर छान असा म्हणजे भाजीला एक टेस्ट येते जे काही बनवते। तुमच्याकडे जर नसेल आणि आलं लसणाची पेस्ट जर रेडी असेल ना तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा घेऊ शकता। इकडे 3 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, एक टोमॅटो, वरून घालण्यासाठी कोथिंबीर। आणि मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे काश्मीरी लाल मसाला, मालवणी मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ घेतलेला आहे। आणि हे आपलं फोडणीचं तेल आहे। तर हे सर्व साहित्य आहे आपलं कोळंबी खिमा बनवण्यासाठी। तर चला तर रेसिपीला आहे ना सुरुवात करूया। तर मी गॅस चालू केलेला आहे। गॅस चालू करून गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे। तर पॅनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घालून घेणार आहोत तेल। तर साधारण 4 चमचे असं मी तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये घालणार आहोत कांदा। तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये आहे ना कांदा घालून घेणार आहोत। तर कांदा घातल्यानंतर कांदा आपल्याला स्लो गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे। एक 10 मिनिटं तरी आहे ना कांदा आपल्याला छान असा स्लो गॅसवर परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांदा आपला परततोय तोपर्यंत आपण जे हे घेतलं होतं आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची देठं ते आपण खलबत्त्यामध्ये आहे ना कुटून घेणार आहोत, म्हणजे बारीक करून घेणार आहोत। तर हे बारीक करत असताना ना आपल्याला पाणी नाही घालायचं आहे। आपल्याला पाणी न घालताच आहे ना छान अशी याची आहे ना पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे आता मी बारीक करते आणि आपल्या एका साईडला कांदा सुद्धा आपला भाजतोय। तर कांदा आपला आहे ना छान असा मऊ झालेला आहे। तर टोमॅटो मी बारीक करून नव्हता घेतला, तर टोमॅटो आहे ना आपण याच्यामध्ये आहे ना किसून घालणार आहोत। तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो आहे ना कापून सुद्धा घालू शकता। तर मी किसणीवरती किसून घालते। तर टोमॅटो सुद्धा घालून झालेला आहे। तर टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत छान असा परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण जे खलबत्त्यामध्ये जी आलं, लसूण, कोथिंबीरची देठं, मिरची ह्याची पेस्ट केली होती, म्हणजे मी अशी बघा खूप फाईन पेस्ट नाही केलेली आहे। अशी तुम्ही पेस्ट आहे ना कोणत्याही भाजीत किंवा मच्छीच्या ग्रेव्हीमध्ये घातली ना खूप छान अशी टेस्ट येते। तर अशी पेस्ट आहे ना तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये किंवा मच्छीच्या ज्या काही ग्रेव्ही करतो त्याच्यामध्ये घातली ना, कोळंबी मसाला वगैरे, तर तुम्ही नक्की घालून बघा, खूप छान अशी भाजीला आहे ना एक चव येते। तर आता आपल्याला हे सर्व साहित्य आहे ना एक 3-4 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे।
तर 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि आता आहे ना मी यामध्ये जे आपण मसाले घेतले होते ना ते सर्व मसाले घालून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता जे मी मसाले घेतले होते, काश्मीरी लाल, मालवणी, हळद, गरम मसाला मी, तर हे सर्वच मसाले ना मी त्याच्यामध्ये घालून घेते। तर मसाले घातल्यानंतर थोडंसं आपल्याला आहे ना एकदम थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे। तर हे मसाले सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे आहेत। तर 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण घालतो ह्यामध्ये कोळंबी। कोळंबी घातल्यानंतर आपण यामध्ये कोळंबी आहे ना आपल्या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। कोळंबी मिक्स झाली मसाल्यांसोबत की आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे, पाणी नाही घालायचं आहे। आपण आहे ना वाफेवरच छान असा कोळंबीचा खिमा आहे ना शिजवून घेणार आहोत। तर याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी घालायचं आहे आणि वाफेवरच आहे ना शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर पाणी सुद्धा घातलंय। आता एक 5-6 मिनिटांनंतर आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला कोळंबी खिमा आहे ना तयार झालेला आहे। तर वरून घालते कोथिंबीर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कोळंबी खिमा कशा प्रकारे बनवायचा। तर ही रेसिपी आहे ना तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।